आहे ना ती रिटर्न कंपनीला देऊन टाकावा, म्हणून मी काहीला पण बोलले. मग नाव सांगा आणि मला नंबर टाका कमेंटमध्ये, मी नक्की त्याला कॉन्टॅक्ट. डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडं, तो प्रूफ माझ्याकडं आहे आणि त्याचा ॲक्शन घेणार आहे. आणि हे मी खरी आहे की समोरचे बोलते ते खरं आहे. मला खूप जास्त. हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 8:30 वाजले आहे आणि शाळेमध्ये त्यांच्या ग्रीन ड्रेस, तर मग तिला माझ्याकडे होता तो ग्रीनच आहे, म्हणजे ग्रीन थोडासा कमी आहे, वेगळा आहे, तसं तिला तो घातला आहे मी. आता ती वॉशरूमला गेली आहे, फ्रेश होती आहे. तर चला आता हा आजचा ब्लॉग मी इथून सुरू करते आणि तुम्ही थंबनेल बघितला असेल तर आपण थोडंसं बोलूया, ठीक आहे? तर चला, सगळ्यात पहिले मी लाडूला शाळेत पोहोच करते, मग आपण बोलू. चला, तर बघ व्हिडिओ ऑन केला तिकडं, लाडू दिसती बघ व्हिडिओमध्ये, हो ना? चला 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 चला, खूप मस्का मारा लागत स्कूलला जायला खूप. चला 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 चला, गुड गर्ल लाडू, गुड गर्ल है, डेली स्कूल जाती है. आज ग्रीन ड्रेस आहे बघा, मी तिला हा ड्रेस घातलाय लाडूला, बघा कसा दिसतंय. थांब, शूज आण. तुझे शूज कुठे आहे? तुझे शूज कुठे आहे? बाहेर येते घरात आहे. आज लाडू सॅन्डल घालणार, सॅन्डल. अरे फेकते निकाल के. चला आओ. देखो, हिला काही झोप सुधरत नाही. चल ना बेटा, ऐसा नहीं करता, अभी हो गया सब, चलिए एंजॉय कीजिए, खुद चले आएंगे हम. सॉरी, चलो 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 बेटा, चलो 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 चलो. देखो एक मिनिट. लाडूला स्कूलला पोहोच केलं. चला घरी आले, फेस वॉश केला. आता सकाळचा डेली रुटीन हा. आणि मला सगळ्यात पहिले ना, आधी मी माझा फेसला क्रीम वगैरे लावून घेते, मग तुमच्याशी बोलते, ठीक आहे? तर हा सकाळचा रुटीन, कारण की ना चेहरा खूप ताणतो, मग त्याच्यानंतर ना टिकली लावते. म्हणजे स्किन केअरचं प्रोडक्ट बघा. मी हे 1-2 मिनटांना आपण व्हिडिओ थोडासा स्टॉप करूया. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला ना बऱ्याच वेळा कमेंट अशी केलेली आहे की ताई, तू जे हे प्रोडक्ट वापरते, खरंच हे प्रोडक्ट चांगलं आहे का? आम्हाला घ्यायचं आहे. तर हो, त्या दिवशी मी माझ्या बहिणीच्या मुलीला पण घेऊन दिलं ना, तिच्या डोळ्याखालचं ना पूर्ण कमी झालं आहे. ती आली का तुम्हाला मी दाखवाल. आणि हे प्रोडक्ट मी कधी वापरते, कोलकाताला होते 6-7-8 महिन्यापासून मी ते प्रोडक्ट वापरते. आणि इथे साईडला बघा माझा बिफोरचा फोटो 6 महिन्यापूर्वीचा आणि हा आता आफ्टरचा. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट बाय करायचं असेल ना, तर इथे साईडला मी दिलेला आहे, प्ले स्टोअरमधून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, नाहीतर कॉमेंटला मी लिंक पिन केली आहे, तिकडनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यायचा आहे, एक OTP येईल, तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर डॉक्टर तुमच्याशी काही कन्सल्ट करतील, म्हणजे तुम्हाला विचारतील की तुम्हाला नेमकी प्रॉब्लेम काय आहे, पिगमेंटेशन आहे का, पिंपल्स आहे, तुमच्या हेल्थविषयी तुम्हाला विचारलं जाईल. तिथे ते प्रश्न करतील, तिथे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डॉक्टर एक असा फ्रंट साईड फोटो मागतील आणि असा साईडचा पण फोटो मागतील. मग त्याच्यानंतर तुमचा स्किन ॲनालाइज होणार आणि तुमचा स्किन ॲनालाइज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किननुसार डॉक्टर किट तयार करणार. आणि हे जे प्रोडक्ट आहे हे डर्माटोलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे, त्याच्यामुळे 100% सेफ पण आहे. काहीही टेन्शन नाही आहे, तुम्ही बिंदास बाय करा. आणि जेव्हाही हे प्रोडक्ट तुम्ही बाय करणार ना, तर इथे बघा अनिता 100 माझा कुपन कोड यूज करा. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट बाय करणार त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ह्याची डिलिव्हरी भेटणार. आणि गेले 2 ते 3 आठवड्यामध्ये 98% लोकांना ह्याचा रिझल्ट भेटलेला आहे. तर तुम्ही घ्या, बिंदास बाय करा, काहीही तुम्हाला नुकसान होणार नाही आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे, कारण की हे डर्माटोलॉजिकली टेस्टेड आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर तुम्हाला म्हणजे डाएट टिप्ससुद्धा तुम्हाला देणार आहे. मी डाएट टिप्स केल्यामुळे, त्यांच्यावाले घेतल्यामुळे माझ्या म्हणजे बॉडीमध्ये पण फरक पडला आहे, थोडंसं मी कमी झाला आहे. चला मग बाय करा.
तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. लाडो शाळेत गेली आहे. आता मी थोडंसं इतकं निवांत आहे ना, 2-3 तास मी निवांत आहे. 11:30 वाजता लाडो येते. तर झालं काय ना, मी बऱ्याचशा कमेंट वाचल्या. काल मी हॉटेलला गेले होते, त्याच्यावर पण मी बऱ्याचशा मला निगेटिव्ह कमेंट बोलल्या गेल्या आणि निगेटिव्ह कमेंटला पण लोक कितीतरी लाईक करतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एवढं सगळं मला निगेटिव्ह तुम्हाला बोलायचं आहे असं मला खूप आश्चर्य वाटतं. प्रत्येकालाच नाही म्हणत, पण मी काही निगेटिव्ह लोकांना सांगते. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी आजपर्यंत दाखवलेल्या पण आहे. साहिलचाच विषय झाला तर साहिल ना ज्या गोष्टी न्यूजमध्ये दाखवलेल्या आहेत, ही गँग, त्या गँगमध्ये तो दिसला, आम्ही न्यूजला बघितलं, हो तो त्याच्यामध्ये आहे आणि इतका खतरनाक आहे, इतका डेंजर आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का? तुम्ही माझे ब्लॉग बघताय एक वर्षापासून तुम्ही माझ्या मुलाला बघताय. तुम्हाला खरंच असं वाटतं का? मला तर अजिबात या गोष्टीवर विश्वास नाही आहे, अजिबातच नाही. कारण की तो जेव्हा इथे येतो तो इतका शांत राहतो. मी स्वतः बघितलेला आहे त्याला काही नाही. सकाळी चहा नाश्ता वगैरे जेवण वगैरे तो खूप शांत, टी व्ही बघणार, राडूशी खेळणार. तो जवळजवळ 6 महिने, अशी पोरं जे असतात ना डेंजर, ती राहत नाही घरामध्ये. तो 6 महिने एका घरात राहिला, कुठं फिरायला गेला नाही, काय नाही. कोलकाताला होता त्या दिवशी त्यावेळेस, ठीक आहे. आणि आताही त्याला मी आणलं ना, तुम्हाला मी दाखवून देणार, तेव्हा तुम्हाला कळणार काही गोष्टी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे की जे पहिलं प्रकरण झालं होतं साहिलचं, ठीक, साहिल जे पहिलं प्रकरण झालं होतं ना, आता हे तुम्ही नीट ऐका माझं, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ना डोक्यात येईल की हो अनिता बोलती ते बरोबर बोलती. आणि मला याच्यावर तुमचं काही म्हणणं आहे ते सुद्धा मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की आपण निगेटिव्ह लोकांना ना थांबू नाही शकत. त्यांचं ते तोंड आहे, ते आपण त्यांना कितीही एक्सप्लेन किंवा काहीही सांगा, ते बोलणार म्हणजे निगेटिव्ह बोलणारच. तर ज्यावेळेस ते पहिलं प्रकरण झालं त्यावेळेस त्याचं वय त्यावेळेस 20च होतं साहिलचं वय. नेमकी त्यावेळेस त्याला गाडी घ्यायची होती, गाडी न घेतली आणि काहीतरी ते होऊन गेलं, ते पैसे जमा केले, झालं ते त्यावेळेस ते झालं. आणि आता काय झालं, गाडी घेतली आणि ते आतमध्ये गेलं. म्हणजे मला असं वाटतं साहिलला गाडीच धार्जिन नाही आहे. खरं सांगते, मला काय वाटतंय तुम्हाला सांगते, ती गाडी जी आहे ना ती रिटर्न कंपनीला देऊन टाकावा. म्हणून मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे बोलले ना, म्हणजे मी साहिलला पण बोलले, विराजच्या थ्रू मी मेसेज दिला की मी गाडी तुझी कंपनीला जमा करते. मला ते गाडी म्हणलं की साहिल संग काही ना काही प्रसंग येतोय साहिलवर, त्याच्यामुळं ती गाडी मला असं वाटते ती देऊन टाकावा कंपनीला. बघू नंतर ना गाडीचं बघूया. काय एखाद्याला गाडी धार्जिन नसती, मला असं वाटतं मला, बरं का. कारण की मागच्या वेळेस गाडी घ्यायची होती, म्हणजे घ्यायची 2 दिवसांनी आणि 1 दिवस अगोदर हे प्रकरण झालं. आणि आता गाडी घेतली आणि 2 महिन्यानंतर हे प्रकरण झालं. म्हणजे काहीतरी असं त्याच्या. तुम्ही मला सगळे म्हणतात की तू चांगला ब्राह्मणाला दाखवतो. हो, मी चांगला ब्राह्मण बघत आहे. आणि तुम्हाला जरी एखादा चांगला ब्राह्मण जो चांगला आहे खरंच, तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये त्याचा नाव सांगा आणि मला नंबर टाका कमेंटमध्ये. मी नक्की त्याला कॉन्टॅक्ट करेन. माझ्याकडे साहिलची पत्रिका मी काढलेली आहे, साहिलचे वेळ वगैरे सगळं आहे माझ्याकडं, तर मी करेल ब्राह्मणाला कॉन्टॅक्ट. तर मला काही सांगायचं आहे तुम्हाला. ज्या वेळेस साहिल पहिल्या वेळेस त्याची केस झाली तेव्हा त्याचं डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडं. तो तेव्हा जॉब करायचा, मार्केटिंग कंपनीमध्ये जॉब करायचा. त्याचा ते PF वगैरे ते सुद्धा कापायचा. आणि जे म्हटलं आहे ना, तो त्या गँगमध्ये आहे, सराईत, आता ते नाव नाही घेत, सराईत हे नाही का, तो कधी असा होता मला तेच कळत नाही. काय सराईत गुन्हेगार आता बोलते, हे बोलणं सुद्धा मला ऐकले सुद्धा मला ते असं मनाला लागते त्या गोष्टी की ते न्यूजमध्ये जसं सांगितलं. कारण की मी त्याला बघितलं आहे, तो मस्तपैकी जॉब करायचा. त्याने 1-1.5 वर्ष तिथं जॉब करला, त्याचे प्रूफ माझ्याकडे आहे. आणि त्याचा PF कापायचा, हे तर काही गोष्टी खोट्या नसणार ना. हां, आणि त्याच्यानंतर आता सध्या आता पण त्याला गाडी घेतल्यावर पण तो जॉब करायचा. तो सकाळी 9ला 10ला गेला का जायचं, संध्याकाळी 6ला यायचा. तर आता हे पोरांचे काय मारामाऱ्या झाल्या काय नाही ते आपल्याला माहिती पडणारच आहे, ठीक आहे ना, ते माहिती पडेल. पण मग हा सराईत जो प्रकार तुम्ही जो वापरताय माझ्या मुलाला, जे माझ्या मुलाची बदनामी केलेली आहे ना सराईत, ह्या गोष्टीवर तर मी ॲक्शन घेणार आहे. आणि हे मी जेव्हा गावाला जाणार ना तेव्हा मी त्याला विचारणार आहे, त्याला पण विचारणार आहे. आणि ज्यांनी हे काही दिलेलं आहे किंवा जे लोक हे काही असं बोलताय माझ्या मुलाबद्दल, जी माझ्या मुलाची बदनामी करते, मला ह्या गोष्टीवर आहे ना खोलपर्यंत जायचं आहे, मला विचारायचं आहे मला की खरं मी खरी आहे
की समोरचे बोलतात ते खरं आहे. मला खूप जास्त असं ह्या गोष्टीवर साहिलचा असा चेहरा जरी डोळ्यासमोर आला की असं माझा मुलगा आहे, असं कसं होऊ शकतं? असं होऊच शकत नाही. तो माझ्याजवळ जेव्हा राहतो तेव्हा त्याचं वागण्यामध्ये असं माझ्या नवऱ्याने पण नाही बघितलेलं. माझा नवरासुद्धा म्हणतो तो असं तर वाटत नाही, असं तर तो किती शांत राहतो घरामध्ये. म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत. त्याला फक्त काय आहे, चांगलं जेवायला पाहिजे मस्त. आणि त्याला चिकन आवडतं. तुम्हाला मी हे दाखवलं, त्याला चिकन, त्याला कच्चे ब्रेड आवडतात माझ्या साईडला. काल आम्ही ना कच्चे ब्रेड मागवले ना ब्रेड, तर माझे मिस्टर खात होते चहाबरोबर. म्हटलं अहो माझ्या साईडला ना खूप आवडतं म्हणलं हे ब्रेड. तर ते जेव्हा केव्हा घरामध्ये ब्रेडचं पॅकेट येतं ना तेव्हा मला ते असं आवडते बाई. माझ्या पोराला हे खूप आवडतं. जेव्हा काही असं चिकन वगैरे आणलं तर त्या दिवशी, तर बाई माझ्या साईडला हे खूप आवडतं. तर मन कुठेतरी आहे. पण आता मी ठरवलेलं आहे, मला रडायचं नाही आहे, मी हे ठरवलेलं आहे. पण काही लोकांना ना मी रडलेली, मी लई दुःखत असलेली, मी खूप टेन्शनमध्ये असलेली, ह्या गोष्टींना त्यांना खूप खूप आनंद होतो की हिच्या लाईफमध्ये नेहमी दुःख असावा आणि ही नेहमी रडत राहावा, म्हणजे तुम्हाला मजा वाटणार. आता मी काल हॉटेलला गेली, छानसा व्हिडिओ टाकला, मी गेले, थोडंसं चेंज माझ्या नवऱ्याने मला, त्यांना वाटलं की थोडंसं हिला खूप जास्त टेन्शनमध्ये होते ना मी इतक्या दिवसापासून, तर मला वाटत पण असेल काही गोष्टी मी थोडंसं न दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ते मला घेऊन गेले वगैरे नाही का, बाहेर चल तुला थोडासा मूड फ्रेश होईल. तर ते जे झालं ते मी तुम्हाला दाखवलं बरं का. म्हणजे मी जे आहे ते दाखवत असते. मला तर काय, मी त्या हॉटेलच्या व्हिडिओला पावलं पण नसतं, तुम्हाला दाखवलं पण नसतं. नको 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 कसं दाखवायचा, परत निगेटिव्ह बोलणार आपल्याला, परत म्हणते अरे रे हिला काही टेन्शन आहे का, हिचा पोरगा आतमध्ये, हिला काही टेन्शन आहे का. जे व्हायचं तेच झालं. म्हणजे जरा बोलायचं ते बोललेच. अरे ही तर हसती आहे, हिला काय टेन्शन आहे, तोंडावरनं वाटत पण नाही हिला टेन्शन आहे. पण नाही काही बोलते मी, मला तो विषय नाही घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी नाही बोलते. ठीक आहे ना. मी या सगळ्या गोष्टींचा जो काही रिझल्ट आहे, जे काही सत्य आहे ते मी दाखवणार आहे. आणि मी ना बोलत नाही, मी सारखं सारखं व्हिडिओ टाकून आणि मग तेच बोलायचं, तेच गोष्टी करायच्या मी नाही करत. मी तुम्हाला प्रूफ देत आलेली प्रत्येक वेळेस, हे प्रूफ आहे, हे बघा, हे असं असं आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे ज्यांच्यासाठी, जे मला कालच्या व्हिडिओला खूप जास्त निगेटिव्ह कमेंट केलेलं आहे की हसती आहे, हिला काही टेन्शन आहे का, हिचा मुलगा तर याच्यामध्ये पकडला गेला, आम्ही तर न्यूज बघितली, त्याच्यामुळं वाटत पण त्याच्या चेहऱ्यावरनं तो तसा असेल साहिल. नाहीच आहे तो तसा. मी सांगते ना, मी त्याची आई आहे ना, माझा पोरगा तसा नाहीच आहे, माझा पोरगा त्याच्यामध्ये नाहीच आहे. झाल्या माझं आहे की मला त्याच्यातनं, मी माझ्या रात्री मिस्टरांना बोललं आहे, साहिल तिथनं आला का साहिलला मी घेऊन येणार आहे, मी माझा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि मी आता सध्या मी माझ्या मुलाला त्यातनं काढणार आहे. मी माझ्या मुलाला तिथे ठेवणार नाही गावाला. मी तिथून त्याला, मी किती काही होऊ दे, मी त्याला मारणार. मी तो इथं आला का त्याला मी खरंच त्याला मी मारणार आहे. तुम्हाला दाखवून मी त्याला मारणार की तुला नीट राहायचं आहे. आता काय ते जे मित्र आहेत त्यांचे नाद तुला सोडायचे आहे. आपण त्यातले नाही आहे साहिल. अरे आपण दुसरे लोक आहे, आपण त्यातले नाही आहे. आपली जात काय, आपण काय, आणि आपण त्या गोष्टीत जायचं. मी विराजला पण खूप समजवते, विराज तुझी मम्मी, आता मी सोशल मीडियावर आहे, मला 4 लोक ओळखतात, मी व्हिडिओ बनवते, त्यातनं मला फायदा होतो. हां, आणि माझं आहे की मला स्वतःचं काहीतरी मी सगळ्या गोष्टी माझ्या मनातलं बोलते. माझं आहे की 4 पैसे मी स्वतः कमवावं. माझं खूप दिवसापासून होतं मनामध्ये की असं काही मला पाहिजे की मी घरात बसून काहीतरी स्वतःचं करावा, स्वतः पैसे कमवावा. म्हणून मी चॅनल ओपन केलं, मी आले आणि मी सक्सेस झाले. म्हणून मी हे कंटिन्यू केलेलं आहे. मला जर व्ह्यूज नसते आले, मी जर सक्सेसच झाली नसती, होतं असं बऱ्याचशा ताईंना प्रॉब्लेम होतो, असं ते व्हिडिओ बनवतात ते सक्सेस होत नाही, पण मी झाले म्हणून मी ते कंटिन्यू करत गेले. आणि मला ह्या गोष्टीची खूप आवड आहे, खरं सांगते, मला खूप आवड आहे ह्या गोष्टीची की मी काहीतरी करते आहे आणि मी ते तुम्हाला दाखवते आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. माझ्या खूप मनामध्ये आहे की मी चांगले व्हिडिओ बनवावा, छान व्हिडिओ बनवावा, पण त्यांना काही मला ते असं मौका नाही भेटत आहे. माझ्या लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम चालू आहे ना की मला असं चांगलं काही दाखवावा किंवा चांगले व्हिडिओ बनवावा, असा आनंद, डान्स बिन्स असं तयार होऊन छान व्हिडिओ बनवावा, पण ते मला मौकाच नाही भेटत आहे. माझ्या म्हणजे पुण्याला आल्यानंतर मी इतके आजारी पडले, मला ॲडमिट केलं, परत लाडूला ॲडमिट केलं, म्हणजे काहीतरी होतच राहत आहे लाईफमध्ये नाही का. आता हे साहिलचं तर खूपच मोठं प्रकरण झालं, तो येऊ द्या, सगळं चांगलं होऊ द्या. खरंच स्वामींना प्रार्थना करते मी माझ्यासाठी
की सगळे दुःख माझे दूर होऊ द्या. आता बास खूप. मी पण ना काही ह्या गोष्टीला वैतागली आहे. मला पण ना म्हणजे चांगली लाईफ जगायची आहे मला स्वतःला सुद्धा, की आता एवढं मोठं घर आहे, मनासारखं झालं आहे, पुण्यामध्ये आले आहे सगळ्या गोष्टी. पण का काय माहिती ह्या सगळ्या गोष्टी का सोडत नाही माझा पिच्छा काही गोष्टी. ठीक आहे, असं बघूया. त्याच्यामुळं माझ्या मुलाची बदनामी करणं, मला एवढंच ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की बदनामी करणं किंवा मला निगेटिव्ह बोलणं. आता हॉटेलमध्ये गेले, मी काही गुन्हा केला का? म्हणजे मी ते सुद्धा गोष्ट करायची नाही. म्हणजे मी माझा असा आनंदसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा नाही, मी फक्त दुःख शेअर करायचं तुमच्यासोबत. म्हणजे तुम्हाला खूप आनंद होणार, हो की नाही? अर्चना एक नावाची आहे, ती एवढं खराब कमेंट करत असते ना, तिचं कमेंट आहे, तिला खराब कमेंट असते. मला कोण आहे काय आहे मला नाही माहिती, पण स्वतःचं काही तिचं अस्तित्व नाही आहे ना, म्हणून ती दुसऱ्याला जाऊन टोचत असते. कारण स्वतःला काही जमत नसेल, त्याच्यामुळं दुसऱ्याचं कसं डोळ्यावर येत असणार. तर मग बोला, असं असतं. ठीक आहे, बोल बाई, तुला काय बोलायचं ते बोल बाबा, मला काही नाही. माझे जे आहे ते मी दाखवणार. आणि हां ठीक आहे, काल तुम्ही म्हणतात असो, आता प्लीज चांगलं कमेंट करा. माझे सबस्क्रायबर तर मला चांगलेच कमेंट करतात, जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात. कारण की तुमच्या ज्या कमेंट्स आहे ना, त्याच्यावर आहे ना खूप सारा आधार एक वाटतं की नाही का, अरे मला सपोर्ट भेटतोय, आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे, माझी वाट बघताय, साहिलची वाट बघताय, नाही असं वाटतं. तुमच्या कमेंटमधून वाटतं की तुम्ही आमच्याशी बोलताय. जसं आम्ही समोर बसून तुमच्याशी बोलते, तसं कमेंटमधून असं वाटतं की अरे ह्या ताईचं हे म्हणणं आहे, त्या ताईचं ते म्हणणं आहे, आपण असं करायला पाहिजे, आपण तसं करायला पाहिजे. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला तो एक नॉलेज पण भेटतं आणि एक माहितीसुद्धा भेटते. त्याच्यामुळे कुणी 100 जर एखादा निगेटिव्ह 1-2 निगेटिव्ह बोललं ना की वाईट वाटतं. का असं वाटतं की अरे आपण तर तसं नाही आहे, तरी पण समोरची व्यक्ती आपल्याला कशी बोलती, मग ते मनाला लागतं. आणि आपण तर सगळ्या गोष्टी दाखवतो, हे सगळ्या गोष्टी होतात. जे फेस करतं ना त्यालाच माहिती की ह्या गोष्टी काय असतात काय नसतात. आणि जे यूट्यूबर आहे ना त्यांना त्यांच्या त्या कमेंटचा किती इफेक्ट पडतो ना, कारण की तुम्ही केलेल्या आम्ही सर्व कमेंट वाचतो एक. ठीक आहे, त्याच्यामुळं समजून घ्या. मला काय बोलायचं ते तुम्ही समजून घ्या. मला जे काही आहे मी तोंडावर आहे आणि जे आहे ते मनातलं मी बघा, मी 1 मिनिटाचाही व्हिडिओ कट करत नाही. डायरेक्ट जे डोक्यात आहे ते तोंडावर आहे आणि ते मनात आहे ते बोलते आहे मी इथे. ठीक आहे, तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बोलते, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि लाईक करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. चला बाय.